शरद पवार साहेबांची ही सवयच आहे की जिथे जिथे म्हणून आपल्याला भेद निर्माण करता येईल, भेदाचा फायदा घेता येईल, संशयाचा फायदा घेता येईल तो घ्यायचा. त्याचं मोठं उदाहरण 2019चं लोकांनी निवडून दिलेलं सरकार यांनी येऊ दिलं नाही ना. त्यांनी बरोबर उद्धवजींच्या डोक्यात ते सुरू केलं. तुमच्यावर अन्याय झाला, त्यांनी काय कमी अन्याय केला का उद्धवजींवर आणि बाळासाहेबांवर? पण त्यांनी त्यांच्या डोक्यात सारखं बनवलं की युती तोडली 14ला, युती तोडली 14ला, 14 ते 19 तुम्हाला मंत्रिमंडळ जास्त नाही मिळाली, चांगली नाही मिळाली, जास्त नाही चांगली नाही मिळाली. यासाठी प्रसिद्ध आहेत शरद पवार साहेब. त्यामुळे त्यांना ह्याबद्दल मानलंच पाहिजे. ठाकरे म्हणतात 45 देशात मिळतील. असं आहे की उद्धवजी ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी. त्यांच्या डोळ्यात देखत 39 आमदार त्यांचे गेले आणि 13 खासदार त्यांचे गेले. त्यांना काही ते वाचवू शकले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांची काळजी करावी. मोदींची आणि भारतीय जनता पार्टीची काळजी करण्यासाठी जनता समर्थ आहे. सिटिंग खासदार रणजित सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर, नव्याने रणजित सिंह मंदाकिनी हिंदूराव नाईक निंबाळकर हे नाव चुकलं नाही. असं आहे की मतभेद असले पाहिजेत पण ते इतक्या टोकापर्यंत जाऊ नये. पण मोहिते फॅमिली इतकी जुनी राजकारणातली मोठी फॅमिली आहे, त्यांना सल्ला देण्याचं मी काही काम करणार नाही. परंतु मतभेद असायला पाहिजे ना. पण संघटना डॅमेज होईल, देश डॅमेज होईल, समाज डॅमेज होईल असं आपण करता कामा नये असं मी माझ्या आयुष्यात ठरवलं. माझंही 45 वर्षाचं सामाजिक आणि राजकीय जीवन झालं. आमची साम्राज्य नसतील परंतु आम्ही खूप प्रामाणिकपणे काम केलं. त्याच्यामध्ये आम्ही कधी संघटना डॅमेज होईल, विचार डॅमेज होईल, नेतृत्व डॅमेज होईल असं कधीही केलं नाही. आणि त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. फॉर्म भरणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. परंतु मोहिते फॅमिलीने याचा विचार केला पाहिजे की खूप चांगल्या पद्धतीने 5 वर्ष आणि नव्याने नाही ना, त्याच्या आधी पण मोहिते कुटुंबापैकी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते प्रतापसिंह मोहिते पाटील. तर मोहिते कुटुंबाने BJP बरोबर येणं हा काही नवीन विषय नाही आहे. पण त्यामुळे 5 वर्ष इतकी उत्तम गेली. कॅन्डिडेट तुम्हाला मान्य नाही आहे म्हणून तुम्ही तुमचं मत मांडलं. पण मी नेहमी एक शिकलो की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा. इथं देवेंद्रजींनी इच्छा व्यक्त केली की नाही बाबा माझा सर्वे असं सांगतो आहे निंबाळकर, तर निंबाळकर मान्य केलं पाहिजे. त्याबद्दल आणखीन काही गोष्टी आपल्याला म्हणायला पाहिजे. पण हा विषय आता मला असं वाटतं बऱ्यापैकी संपलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.